मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 88.70% पाणीसाठा। गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्र परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे। मुंबईकरांवरील 10% पाणी कपात कायम राहण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली। 12वी धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। धरणामधून 2,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामध्ये आणखी वाढ। धरणाचे 21 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत। 89,134 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन। रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद। गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव या 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी। मुसळधार पावसानं धरण आणि छोटे तलाव तुडुंब भरलेत। सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील धबधबा परिसरामध्ये पर्यटकांचा सर्पदंश झाल्यानं मृत्यू। गंगाधर मरियप्पा असं पर्यटकाचं नाव आहे। कर्नाटक राज्यामधून गंगाधर आपल्या 6 मित्रांसोबत आंबोली इथं पर्यटनासाठी आले होते। आसामच्या शिवसागरमधील पुराचं संकट पुन्हा एकदा गंभीर। पाऊस झाल्यामुळे शहराच्या अनेक भागामध्ये पाणी साचलंय। शिवसागर जिल्ह्यातील एसएसटी कार्यालय देखील पुन्हा पाण्याखाली गेलंय। अनेक सरकारी कार्यालय देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। आग्र्यात यमुना नदीची पाणी पातळी सातत्यानं वाढतीये। कालपर्यंत कोरडं असलेले घाट आता पाण्यानं भरल्याचं चित्र आहे। डोंगराळ भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीची पाणी पातळी वाढली आहे। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। पुढच्या महिन्यापासून साबण, तेल, बिस्किट महागण्याची शक्यता आहे। एफएमसीजी कंपन्या सप्टेंबरपासूनच्या तिमाहीमध्ये दरवाढ करण्याची शक्यता। ब्रिटानियाच्या 5 आणि 10 रुपयांच्या बिस्किट पॅकेटचं वजन घटणार, तर कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता आहे। अमरावतीतील अर्जुननगर परिसरामध्ये तलाठ्याच्या घराबाहेर गोळीबार। तलाठी विपुल ठाकरेच्या घराबाहेर रात्री गोळीबार। पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। सध्या नवीन नागपूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू। मात्र शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी, ठिबक सिंचन आहे। एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पिकंही आहेत। मात्र अधिकाऱ्यांकडून शेती कोरडवाहू असल्याचं सांगितलं। गुम गावातील शेतकऱ्यांचा आरोप, शेतीचं मूल्यांकन करताना भेदभाव केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पुण्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये पे अँड पार्क करण्यासाठी पालिकेचा प्रस्ताव। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 6 ठिकाणी पे अँड पार्कचा प्रस्ताव आहे। 6 रस्त्यावरती प्रायोगिक तत्वावरती निविदा काढणार। बिग बॉस फेम अभिनेत्री लोपामुद्रा राऊत यांच्या सांताक्रूजमधील घरफोडीचा अखेर उलगडा। या प्रकरणामधील मुख्य आरोपी चंदन मुखिया याला बिहारमधून अटक। त्याच्याकडून तब्बल 76 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त। लोपामुद्रा राऊत 20 जून ते 27 जुलै दरम्यान बाहेरगावी असताना आरोपीनं चोरी केली होती। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षकांची आणि नातेवाईकांची शाब्दिक चकमक। डॉक्टरांना भेटू दिलं जात नसल्यानं वाचावाची झाली आहे। रुग्ण दगावला असल्याचं सांगून देखील डॉक्टरांना भेटू दिलं जात नाही असा आरोप आहे। रायगडच्या माणगावमध्ये इको कार थेट दुकानात शिरली आहे। 15 ते 16 वर्षांच्या मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती आहे। सुदैवानं या घटनेमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र दुकानाचं मोठं नुकसान झालंय। ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे।